सविता आणि राजेशचा घटस्फोट होतो. दोघेही घटस्फोटाच्या कागदावर साईन करतात आणि कोर्टाच्या बाहेर येतात. राजेश ॲटोमध्ये जाऊन बसतो. तेवढ्यात सविताही त्याच ॲटोमध्ये येऊन बसते आणि म्हणते, मला बस स्टँडपर्यंत जायचं आहे, मी येऊ शकते का? राजेश म्हणला, काहीच हरकत नाही. ॲटो चालायला लागतो. राजेश सविताला म्हणतो, तुझ्या पोटगीची रक्कम 6 ते 8 महिन्यात परत देऊन टाकेल. आता मला घर विकावं लागेल. सविता म्हणते, त्याची काही आवश्यकता नाही, मी प्रायव्हेट जॉब करत आहे, त्यामध्ये माझ्या मुलाचे आणि माझे व्यवस्थित भागत आहे, घर विकण्याची काही आवश्यकता नाही. राजेश म्हणतो, तुझ्याकरिताच घर बांधलं होतं, आता तूच नाही तर मला त्या घराची काहीच आवश्यकता नाही. सविता समोर बघते. तेवढ्यात ॲटो एका खड्ड्यातून जातो. सविताचे डोके समोरच्या ग्रिलला लागणार तेव्हा राजेश आपला हात ग्रिलपाशी नेतो. सविता म्हणते, अजूनही तुझी ही सवय गेली नाही का काळजी करण्याची? राजेश म्हणतो, शेवटपर्यंत तुझी काळजी करील असे मी तुला वचन दिलेले आहे. सविता म्हणते, मला वाटलं 2 वर्षामध्ये तू बऱ्याच गोष्टी विसरला असशील. राजेश म्हणतो, काही गोष्टी कधीच माणूस विसरू शकत नाही. तेवढ्यात बस स्टँड जवळ येते. सविता खाली उतरते. राजेश सविताचा हात पकडतो आणि सविताला म्हणतो, सविता, आपण आपल्या नात्याला एक संधी देऊन बघूया. तू चल माझ्या घरी, मी तुला परत घरी घेऊन जातो. सविता म्हणते, आता आपला घटस्फोट झालाय. राजेश म्हणतो, घटस्फोट कागदावर झालेला आहे, परंतु आजचा निर्णय आपल्या मनाचा होऊन जाऊ दे. सविता राजेशच्या डोळ्यात बघते. त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक असते. 2 वर्षानंतर राजेशने तिचा हात हातात घेतलेला असतो. सविताला वाटतं, आपलंही काहीतरी कुठेतरी चुकलंय आणि राजेशचंही कुठेतरी चुकलंय. आपण या नात्याला परत एक संधी द्यायलाच हवी, असा मनात विचार करून सविता राजेशच्या हातावर दुसरा हात ठेवते. दोघेही जणी ॲटोमध्ये बसतात आणि आपल्या घरी निघून जातात. पाठीमागून सविताचे नातेवाईक येतात. त्यांना काहीही न बोलता ते बसमध्ये बसून आपल्या गावी निघून जातात. मित्रांनो, ही काल्पनिक कथा सांगण्याचा उद्देश हाच आहे. कुठलेही नाते नातेवाईकावर अवलंबून नसते, आपल्या मनावर अवलंबून असते. पती पत्नीने आपल्या नात्याची मर्यादा जर ठेवली तर आयुष्यभर घटस्फोट होऊच शकत नाही. माझी ही कथा तुम्हाला आवडली असल्यास कॉमेंटमध्ये जरूर कळवा.